रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे। खरं तर आज मी परत खूप सुंदर आणि मोठा असा फ्लॅट दाखवतोय। फ्लॅटचं लोकेशनचा जर आपण विचार केला तर ठाणा स्टेशनपासून वाघबीड ह्या लोकेशनवरती हा फ्लॅट असेल। अगदी मेन रोड टच हा फ्लॅट आहे, जिथे आपण जहांगीर नावाचं हे कॉम्प्लेक्स आहे, जे कांचन पुष्प, प्रातपुष्प किंवा सूरज वॉटर पार्कच्या शेजारी असणारं हे कॉम्प्लेक्स खरं तर असणार आहे। जर हा फ्लॅट आपण बघितला तर हा फ्लॅटचा जो एरिया आहे साधारण 1000 कार्पेटचा हा फ्लॅट असू शकतो आहेच आहे। आणि 1000 कार्पेटमध्ये बेडरूमची साईज वगैरे जर तुम्ही बघितली तर खूप मोठी आणि प्रशस्त असणार आहे, कारण की हे जुना मोफा कार्पेटनुसार हा फ्लॅट असेल। आणि नंतर त्यात कन्स्ट्रक्शन नंतर करण्यात आलेले आहे। आता सध्या स्विमिंग पूल वगैरे याच्यामध्ये नाही, पण एक क्लब हाऊस छोटंसं असेल, याचं स्विमिंग पूल वगैरे नसणार आहे, छोटंसं गार्डन, याच्यात एक पार्किंग आपल्याला मिळणार आहे, पोडियम कार पार्किंग। आणि फ्लॅट जर तुम्ही बघितलं आत्ता नवीनच बनवलेला आहे। ह्या मालकानं इथं राहायचा विचार केला, पण नंतर ते काय राहिले नाही इथं। अशाच पद्धतीचा हा 3 BHK खरं तर फ्लॅट असणार आहे। फ्लॅटचा जर तुम्ही हॉलची साईज जर बघितली तुम्हाला लक्षात येईल किती मोठा आणि किती प्रशस्त हा याचा हॉल असणार आहे। आणि वाघबीड ह्या लोकेशनवरती हे फ्लॅट आहे, भविष्यात येणाऱ्या मेट्रोपासून पण जवळ असणार आहे। आणि याचं जे एंट्रीचा आपण जर विचार केला तर नॉर्थ ईस्ट एंट्री, म्हणजे ईस्टच आहे तशी, पण नॉर्थ ईस्ट एंट्री याची बाहेर पडताना आहे। आणि ज्यावेळेला आपण बाहेर येणार त्यावेळेला तुला समोर 2 फ्लॅट आणि ह्या साईडला 2 फ्लॅट, अधिक 2 लिफ्ट आपल्याला या बिल्डिंगमध्ये मिळतील। आतमध्ये येताना हा वेस्ट असणार आहे, म्हणजे संध्याकाळची हवा आणि संध्याकाळचं ऊन हे तुमच्या घरामध्ये नक्की पद्धतशीरपणे येणार आहे। तुम्ही हॉलची साईज बघू शकता किती मोठी आणि किती प्रशस्त याची साईज आहे। आणि याचं फॉल सिलिंग वगैरे सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे। भविष्यात समोर तुम्ही जर बघितलं तुम्हाला मेट्रोचं डायरेक्ट मेट्रो दिसते। आता सध्या लहान मुलं खाली खेळत आहेत, त्याच्यामुळे थोडा आवाज येतोय। मला वाटतं आपला लोअर फ्लोअरला हा फ्लॅट असल्या कारणानं हा थोडासा लोअर फ्लोअरला फ्लॅट आहे। तसं बघितलं तर 20 ते 22 माळ्याची ही बिल्डिंग असणार आहे। पण घर जर तुम्ही हॉल बघितला असेल किती मोठा आणि किती प्रशस्त आहे। त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण ह्या साईडला येतो त्यावेळेला इथं त्यांनी एक हात धुण्यासाठी वॉश बेसिन बनवलेलं आहे। आणि त्याच्यानंतर हे किचन आहे, किचन त्यांनी मॉड्युलर बनवून ठेवलं, गॅसची पाईपलाईन ऑलरेडी आलेली आहे। अशा पद्धतीचा हा ह्या साईडला पण बघा स्टोरेजसाठी जागा, अलीकडे फ्रीज वगैरे ठेवण्यासाठी पण तुम्हाला इथं प्रशस्त अशी मोठी जागा ह्या फ्लॅटमध्ये दिलेली आहे। आणि नंतर जर आपण इकडे आलो तर तुम्हाला बेडरूम मिळतं। हे बेडरूम जर बघितलं तर हे मोठं आणि चांगले प्रशस्त आहे। आणि ह्या बेडरूममध्ये, हॉलमध्ये आणि अजून एका बेडरूममध्ये तुम्हाला मात्र सकाळचं ऊन हे तुमच्या संध्याकाळची हवा आणि ऊन येईल। आणि समोर जर तुम्ही बघितलं तुम्हाला हा येऊरचा डोंगर पण ह्या तुमच्या हॉलमधनं किंवा ह्या बेडरूममधनं थोडासा कवायनं दिसतोय, कारण हे मेन रोडला लागून असणारं हे प्रोजेक्ट आहे वाघबीडला। आणि नंतर बेडरूमची जर परिस्थिती बघितली तर ह्या साईडला एक बेडरूम, अधिक ह्या साईडला एक बेडरूम आहे। आपण ह्या बेडरूमला आल्यानंतर तुम्हाला वाटेल की किती मोठं आणि किती प्रशस्त असं हे तुमचं बेडरूम आहे। वरती फॉल सिलिंग वगैरे केलेलं आहे। आणि नंतर ज्यावेळेला आपल्या ह्या बेडरूममधनं आपण समोर बघू तुम्हाला तुमच्याच गार्डन, तुमच्या घरामधून तुमचं जे गार्डन वगैरे आहे ते सगळं प्रॉपरली तुम्हाला इथून मुलांचं, लहान मुलांचं खेळणं वगैरे जे काय आहे ते दिसतं। आणि इकडे ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर मस्त असं मोठं कपाट पण बनवण्यात आलेलं आहे। आणि इकडे पण क्रॉस व्हेंटिलेशनसाठी तुम्हाला एक खिडकी ऑलरेडी दिलेली आहे, पण ते तुम्हाला हवा खिडकी मात्र तुमच्या घरामध्ये ह्या नक्की राहणार आहे। अशा पद्धतीचं हे बेडरूम आहे, अनयूज अनटच प्रॉपर्टी असणार आहे। आणि मग इकडे एक तुमचं बाथरूम आहे, हे बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट असणार आहे। ह्या साईडला ह्याची चावी नाही आहे, पण इथे आपण जर बघितलं तर ड्राय बाल्कनीचा स्पेस तुम्हाला तिकडे वॉशिंग मशीनसाठी ऑलरेडी दिलेला आहे, पण त्याची चावी माझ्याकडे नसल्या कारणाने मी ते आत्ता ओपन करून दाखवू शकलो नाही। आणि नंतर आपलं हे परत बेडरूम आहे, ह्याचे पण जर तुम्ही वॉशरूम, बेडरूम, बाथरूम ह्या साईडला जर बघितलं तर हे बघा असं मोठं आणि प्रशस्त आहे ह्याच्यात पण। आणि मग तुम्ही ह्याच्यात ज्या वेळेला येणार त्यावेळेला तुम्हाला बेडरूम बघा, ह्या बेडरूमची साईज पण बघू शकता किती मोठी आणि किती प्रशस्त आहे। तुम्ही ह्याच्यात जर बघितलं तर वुडन फ्लोरिंग केलेलं हे बेडरूमचं बेडरूम आहे। इकडे त्यांनी कपाटासाठी थोडीशी जागा ॲडजस्ट केलेली आहे। आणि नंतर जर समोरून बघितलं तर ही खिडकी क्रॉस व्हेंटिलेशनसाठी आहे। ह्या खिडकीमधनं जर तुम्ही बघितलं तुमच्या घरामध्ये खूप मोठा प्रकाश आणि अधिक तुम्हाला मेट्रोचं स्टेशन वगैरे ते सगळं एकदा 2 ते 3 मिनिटाच्या भविष्यात येणारं मेट्रो आहे ते तुम्हाला 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे। डीमार्ट पण इकडनं जवळ आहे, शाळा, कॉलेज, त्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर सगळ्या जवळ आहेत। मला असं वाटतं हा जो फ्लॅट आहे, ज्यांना मोठं घर हवं आहे, बजेट ॲडजस्टमेंट करायचं त्यांच्यासाठी जो फ्लॅट असू शकतो, कारण की हा 1000 कार्पेट रोड टचलाच पाहिजे आणि जास्त हंकी फंकी नको आहे। स्विमिंग पूल नको, क्लब हाऊस नको, गार्डन नको, स्विमिंग पूल नको, क्लब हाऊस नको, ह्या सगळ्या गोष्टी मेंटेनन्स वाईज नको, जास्त परवडत नाही। तर ह्याचा जो 3 BHKचा मेंटेनन्स आहे, हा मेंटेनन्स साधारणतः 6000 रुपये ह्या 3 BHKचा मेंटेनन्स असणार आहे। एक कोडन कार पार्किंग असेल, कोटिंग करताना 1,70 लाख रुपये कोट केलेले आहेत, पण याच्यात आपण निगोशिएशन चांगलं करू शकतो। हा रिसेलचा फ्लॅट आहे, पण वापरलेला नाही आहे। जर असंच अनयूज अनटच फ्लॅट आणि हॉल, मोठ्या हॉलसारखा जर कोणाला फ्लॅट हवा असेल तर मला असं वाटतं
हा फ्लॅट त्यांना नक्की चांगला असू शकतो। अशा पद्धतीचे आम्ही रोज रोज नवीन नवीन व्हिडिओ चांगले तुमच्यासाठी घेऊन येतो। आपण खोटं काही सांगत नाही, खोटं सांगण्यात मलाच मजा वाटत नाही आहे। खोटं सांगून काही गोष्ट करण्यापेक्षा सत्यच करायचं, थोडंच करायचं पण ते सत्य करून आपल्याला चालत राहायचं आहे। राहिला प्रश्न रेटचा, माणूस मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की माणसं वेगळे आहेत, तो वेगळ्या हिशोब किताब सगळ्यांचा असू शकतो, पण 90% आपले फ्लॅट रेटमध्येही चांगलेच असतात, हेही मला आवर्जून सांगावंसं वाटते। कारण रेटमध्ये ज्यावेळेला मला फ्लॅट व्हिडिओ काढायचा असतो त्यावेळेला त्या मालकासोबत माझीच किचकिच असते जास्त, आणि त्या किचकिचीनंतर मग तो व्हिडिओ काढतो। जवळजवळ माझे 10% लोक नसतील ऐकत, पण 90% लोकांना मी सगळं ज्ञान देऊन व्हिडिओ काढतो। त्याच्यामुळं आपल्या कमेंट्समध्ये येतात की खूप रेट, तर नाही, मी सगळ्यांशी झगडा करूनच, आणि ठाण्याचा मार्केट ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं तर ठाण्यातल्या मार्केटला जरी आपण फिरलो तर ठाणं हे आज त्या पहिल्यासारखं ठाणं राहिलेलं नाही। आता प्रत्येक ठिकाणी रेट्स हा इन्क्रीज झालेला आहे, त्याच्या पाठीमागचं पण काही कारणं आहेत। सविस्तर माझ्या ऑफिसमध्ये आल्यानंतर मी या सगळ्या गोष्टी तुम्हाला नक्की स्पष्टीकरण देऊ शकतो की का आणि कशी परिस्थिती आहे ती। पण आमचे व्हिडिओ आणि मला सबस्क्रायबर जास्त करा। मी तुर्तास थांबतो मंडळी। रामकृष्ण हरी।